प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत प्रकाश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट ABP माझाशी बोलताना केला आणि त्यानंतर सारंगी महाजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले। त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। खरं तर प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत तुम्ही आर्थिक ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला। सारंगी महाजन यांनी तुमचे हे आरोप फेटाळले आहेत, पूर्णपणे हे चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे ना, चोर कसा म्हणेल मी चोरी केली? कोणत्या तोंडानं म्हणतील ते? जगाला माहिती ना काय आहे, आम्हाला माहिती ना काय आहे, त्यांच्या फेटाळण्याने काय होतं। प्रमोद महाजनचा दबदबा एवढा होता की तुमचा नवरा साधा ग्रॅज्युएट असताना त्याला रिलायन्समध्ये 20 वर्षापूर्वी 1 लाख रुपये महिन्याची नोकरी होती आणि तो नोकरीवर सुद्धा जात नव्हता। हे आर्थिक हे नाही आहे का? आणि भाऊ भावाला मदत करतो काय, लिहून ठेवतो, त्याच्या पावत्या असतात काय? याच अनुषंगाने एक मुद्दा चर्चेत येतो कायम की प्रमोद महाजन असते तर ते पंतप्रधानाचे उमेदवार असते, पंतप्रधान झाले असते, अशी कायम चर्चा असते। मात्र सारंगी महाजन यांनी हे केलं की ज्यांना घर सांभाळता आलं नाही, सावरता आलं नाही, ते पंतप्रधान कसे असते? अत्यंत कृतज्ञ आणि नीच वृत्तीची व्यक्तीच असं वक्तव्य करू शकते। दुर्दैवाने त्या व्यक्तीचा आमच्या घराण्याशी संबंध आहे, एवढंच। प्रमोद महाजनच्या योग्यतेविषयी, क्षमतेविषयी कधीच जगाने संशय घेतला नाही, पण दुर्दैवानं ज्या लोकांनी आयुष्यभर प्रमोद महाजनला जळूप्रमाणे चिटकून त्याचं रक्तशोषण केलं आणि जिच्या नवऱ्याने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा, वडिलासमान मोठ्या भावाचा निर्घुणपणे खून केला, त्याची लाज वाटण्याची ऐवजी ही बाई उजळ माथ्यानं असं वक्तव्य करते, हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि आजपासून प्रकाश महाजन जरी त्या महाजन असल्या तर त्या परिवाराशी इथून पुढं माझा कसलाही संबंध नाही, ठेवणारसुद्धा नाही। ज्या माझ्या मोठ्या भावाविषयी असं बोलतात, मला कधी कधी हा संशय आहे की माझ्या लहान भावा हातून जो गुन्हा घडला त्याला प्रोत्साहन किंवा त्याला फूस याच बाईनं दिली असावी। या बाईमुळेच माझा धाकटा भाऊ बिघडला। मोठा हे करतात, बिलकुल करतोय मी, कारण इतक्या नीच वृत्तीचं तिनं जे वक्तव्य केलं आहे। कृतज्ञ व्यक्ती म्हणजे सापसुद्धा दूध पिल्यावर ज्याने दूध पाजलं त्याला डसणार नाही, पण सापाच्या पुढचे आहेत। खरं तर प्रमोद महाजनांचे राजकीय, मी काय म्हणाल, प्रमोद महाजन कसा होता, काय होता, मला यांचे सर्टिफिकेटची गरज नाही आणि मला आता त्यांच्यावर प्रश्न विचारायची सुद्धा काही कोणाची गरज नाही। माझा त्यांचा इथून पुढं मी जिवंत असेपर्यंत किंवा माझा परिवार त्यांच्याशी काहीच संबंध ठेवणार नाही। दुर्दैवाने त्यांचं महाजन आडनाव आहे, त्याच्यावर त्यांनी त्यांचा हे घ्यावं। मात्र प्रश्न हा पडतो की राजकीय विरोधकसुद्धा त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार मानत होते, मग आता असं वक्तव्य काय येतं? याच्या मागचा उद्देश काय असू शकतो? उद्देश काय, मी तुम्हाला काय म्हणलं की आपल्या नवऱ्याच्या हातून खून झाला आहे आणि ते पाप लपवण्यासाठी तुम्ही प्रमोद महाजनवर आरोप करतात काय? अरे त्याच्या खाल्ल्या अन्नाला तरी जागा रे, 4 पायाचं कुत्रंसुद्धा खाल्लेल्या अन्नाला जागतं, त्याच्या पलीकडे तुम्ही गेला तर आम्हाला जास्त बोलायला लावू नका। त्यांचा माझा संबंध आजपासून तुटला। परिवाराच्या विरुद्ध जाऊन प्रत्येक वेळा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो। अगदी उस्मानाबादच्या प्रॉपर्टी संबंधातसुद्धा माझ्यावर वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी फौजदारी केस घातली। कोण योगेश पिंपळे आहे ज्यांनी मला शिव्या दिल्या तुमच्यासमोर? तो कुठे आहे योगेश पिंपळे? हा प्रश्न त्यांना विचारा। कोण आहे योगेश? त्यांनाच विचारा हा प्रश्न। त्यांना घेऊन या फिरत होत्या, प्रकाश महाजनला शिवीगाळ केली त्यांनी। आजपासून त्यांचा माझा काही संबंध नाही। दुर्दैवाने ते महाजन आहेत, ते नातं नाही तुटणार, पण इथून पुढे त्या माझा संबंध नाही आणि तसल्या नीचबाईमुळं माझ्या भावाचं कर्तृत्व काही कमी होणार नाही। खरं तर जिथून याला सुरुवात झाली, पंकजा मुंडे त्यांनी आरोप केलाय की तुम्ही जे बोलताय, आरोप करते पंकजा मुंडे माझी भाची आहे। हो, पण मुंडे कुटुंब तुम्हाला बोलायला लावते आरोप आहे? खोटं को बोलते? मुंडे कुटुंबावर का राग आहे तुमचा? कारण तुमच्या नवऱ्याविरुद्ध खरी साक्ष दिली, हा राग आहे। अरे ज्या गोपीनाथ मुंडेच्या विश्वासघात केलाय तुम्ही, विश्वासानं धाकट्या मेहण्याच्या नावावर घेतलेली जमीन, त्या पंकजाच्या तोंडचा खास खाल्लाय तुम्ही। तुम्ही कुणाला बोलताय त्या आणि पुन्हा त्यांच्यावर केस करतायत? हे पंकजाचं मोठेपण आहे, तिनं कधी काय बोलली नाही आणि मला काय सांगायची गरज? मी लहान आहे का? पंकजा माझ्यापेक्षा लहान बहिणीची मुलगी आहे, मला काही गरज नाही कुणाची सांगण्यासाठी।
तुम्ही यापूर्वीसुद्धा पूनम महाजनविषयी असं वक्तव्य केलं तर आता इथून पुढे तुम्ही वक्तव्य करताल तर महाजन हा लिहाज मी ठेवणार नाही. धन्यवाद. तर हे होते प्रकाश महाजन. सारंगी महाजन यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी सडकून टीका केली. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.